नमस्कार. सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपने धैर्यशील कदम यांना उमेदवारी जाहीर केली आणि याच एका निर्णयामुळे मान खटावच्या राजकारणात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या 14 वर्षांपासून राजकीय आयुष्यात रक्त सांडणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या भाजप नेते शेखर गोरे यांची उमेदवारी ऐनवेळी हुकल्याने त्यांचे कार्यकर्ते आता अत्यंत आक्रमक झाले आहेत. पक्षासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्यांची हीच किंमत का, असा संतप्त सवाल आता गोरे समर्थकाकडून विचारला जातो. शेखर गोरे यांचे कार्यकर्ते संतप्त होण्यामागे नक्की कारण काय आहे? असं काय घडलं ज्यामुळं शेखर गोरे समर्थक देवेंद्र फडणवीस यांचे व्हिडिओ व्हायरल करू लागलेत? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय मराठी टाइम्स. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. शेखर गोरे मान तालुक्याच्या राजकारणातील एक असं नाव ज्यांचा राजकीय प्रवास म्हणजे संघर्ष, संयम आणि पक्षनिष्ठेचं दुसरं नाव मानलं जातं. अनेक चढ उतार, पराभव आणि विरोध पत्करूनही त्यांनी जनतेशी असलेली आपली निष्ठा कायम ठेवली. विशेष म्हणजे त्यांचे सख्खे बंधू जयकुमार गोरे हे भाजपचे विद्यमान आमदार आणि महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आहेत. बंधू सत्तेच्या सर्वोच्च पदावर असतानाही शेखर गोरे यांना मात्र स्वतःचा राजकीय संघर्ष स्वतंत्रपणे करावा लागला. 2020च्या काळात गोरे बंधूंमधील राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. मात्र त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून शेखर गोरेंनी पक्षासाठी स्वतःला वाहून घेतले. रामाचा वनवास संपला, पण आमचा संघर्ष कधी संपणार हा सवाल आम्ही नाही तर शेखर गोरेच्या समर्थकांनी सोशल मीडियावर उपस्थित केला आहे. समर्थकांचा दावा आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेखर गोरेंना भविष्यात विधानमंडळात संधी देण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे या विधान परिषद निवडणुकीत शेखर गोरे यांच्या नावाचा शब्द पक्का मानला जात होता. पण ऐनवेळी पत्ता कट झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. सोशल मीडियावर कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना थेट विचारलंय, 14 वर्षे निष्ठेने काम करूनही न्याय मिळत नसेल तर कार्यकर्त्यांनी पाहायचं कोणाकडे? राजकीय निरीक्षकांच्या मते ही नाराजी केवळ एका उमेदवारीपुरती मर्यादित नाही, तर हा गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या एका नेतृत्वाच्या स्वाभिमानाचा विषय बनला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुकीत पक्षाला ताकद देणाऱ्या शेखर गोरेंना बाजूला सारल्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला याचा मोठा फटका बसू शकतो, अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे. आता सर्वांचे लक्ष शेखर गोरे यांच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे. ते पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचा स्वीकार करून पुढील वाटचाल करणार की समर्थकांच्या भावनांना न्याय देण्यासाठी वेगळी भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, 14 वर्षांचा संघर्ष, पक्षासाठी केलेली निष्ठा आणि दिलेल्या आश्वासनांची आठवण यामुळे शेखर गोरे यांचा विषय आता केवळ एका उमेदवारीचा राहिलेला नाही, तर तो मान तालुक्यातील राजकीय स्वाभिमानाचा विषय बनत चालला आहे. विशेष म्हणजे सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या या निवडणुकीत केवळ शेखर गोरेच नव्हे तर महायुतीमधील इतर 2 महत्वाच्या नेत्यांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिराळा तालुक्यातील भाजप नेते सम्राट महाडिक यांच्या बाबतीतही राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाने त्यांना भविष्यातील राजकीय संधीचे आश्वासन दिल्याचे बोलले जाते. शिराळा मतदारसंघात भाजपचा विस्तार आणि संघटनात्मक कामात महाडिक यांचे योगदान अत्यंत महत्वाचे मानले जाते. त्यामुळे विधान परिषदेसाठी त्यांच्या नावाचाही गांभीर्याने विचार होईल अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना होती. मात्र त्यांनाही यावेळी संधी मिळाली नाही. दुसरीकडे खानापूर आटपाडी मतदारसंघातील शिवसेना नेते तानाजी पाटील यांची परिस्थितीही काहीशी अशीच असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कामाची दखल घेत भविष्यात राज्य पातळीवर संधी देण्याचे आश्वासन दिल्याची चर्चा होती. आटपाडी भागात
शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी तानाजी पाटील यांनी सातत्याने काम केले. मात्र उमेदवारीच्या प्रक्रियेत त्यांना ही अपेक्षित संधी मिळाली नाही. या संपूर्ण घडामोडीमध्ये एक मोठा ट्विस्ट म्हणजे नाराजी मनात ठेवून शांत बसण्याऐवजी तानाजी पाटील यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी थेट अपेक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांचा अर्ज वैधही ठरला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आता नवे राजकीय समीकरण निर्माण होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या बंडखोर पवित्र्यामुळे महायुतीसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता त्यांच्या पुढील पावलाकडे लागले आहे. आजही अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात हाच प्रश्न आहे की निवडणुकीच्या काळात नेत्यांना दिलेले शब्द आणि आश्वासने ही केवळ तात्पुरती राजकीय रणनीतीचा भाग असतात की त्यांची प्रत्यक्ष पूर्तताही होते. कारण शेखर गोरे, सम्राट महाडिक आणि तानाजी पाटील या तिन्ही नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात पक्ष संघटना उभारण्यासाठी, कार्यकर्ते जोडण्यासाठी आणि निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देण्यासाठी स्वतःला झोकून देत मोठी मेहनत घेतली आहे. दरम्यान शेखर गोरे समर्थकांमधील तीव्र नाराजी, सम्राट महाडिक यांच्या कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता आणि तानाजी पाटील यांनी घेतलेली थेट अपक्ष भूमिका या तिन्ही घडामोडी आगामी काळात सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या राजकारणाला कोणती कलाटणी देतात हे पाहणे महत्वाचे ठरेल. विशेषतः तानाजी पाटील यांचा वैध ठरलेली उमेदवारी अर्ज आणि त्यानंतर त्यांची भूमिका ही या विधान परिषद निवडणुकीतील सर्वात मोठी आणि निर्णायक घडामोड ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? शेखर गोरे यांच्यावर अन्याय झालाय का आणि त्यांनी आता कोणती भूमिका घेतली पाहिजे? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच ताज्या आणि सविस्तर राजकीय घडामोडीसाठी आमच्या मराठी टाइम्स चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.